पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. सुरत डायमंड बोर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. तसंच सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटनही मोदी करणार. संसदेतील घुसखोरी प्रकरणी 6व्या आरोपीला अटक. आरोपी महेश कुमावत, राजस्थानचा रहिवासी. आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. संसदेतील घुसखोरीची घटना चिंताजनक. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार. पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईतील 4 परिमंडळामध्ये स्वच्छता मोहीम. मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार, खासदार उपस्थित. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार. आरक्षणासंदर्भातली पुढची भूमिका आणि आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज जरांगेंची महत्त्वाची बैठक. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा. गिरीश महाजन आणि भुमरेंच्या शिष्टमंडळाची जरांगेंना विनंती. आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष. सरकारनं जेव्हा वेळ मागितला तेव्हा आम्ही दिला. जरांगेंचं सरकारच्या शिष्टमंडळाला उत्तर. तर सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, जरांगेंचा आरोप. 24 डिसेंबरला सरकार मनोज जरांगेंना काय सांगणार हे सरकारनं सभागृहात सांगावं. सतेज पाटील यांची मागणी. जरांगेंच्या नादी कोण लागणार? छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. तो ओबीसींवर कोणाला आक्रमण करू देणार नाही, त्यासाठी आमचा लढा. भुजबळांचं वक्तव्य. मनोज जरांगेंना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचं विनंतीपत्र. ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना आणि नाताळ सण लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. जरांगेंच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी. सुरतला देशातील सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. हा प्रकल्प आधी मुंबईत होता, तो सुरतला गेला. शरद पवारांचा आरोप. तर आपल्या एक्झिक्युटिव्हचा विचार आपल्याला करावा लागेल, पवारांचं वक्तव्य. माथाडी कामगाराच्या घरांची अवस्था दयनीय, त्यांना मदत करावी लागेल. शरद पवारांचं प्रतिपादन. स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास आम्हाला नको. अधिवेशन संपताच राज्य सरकार आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन मार्ग काढू. नैना प्रकल्पाप्रश्नी शरद पवारांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. रविवारी आणि सोमवारीही नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशी होणार. सुधाकर बडगुजर यांच्या एसआयटी चौकशीसोबतच गिरीश महाजनांची देखील चौकशी झाली पाहिजे. एकनाथ खडसेंची मागणी. तर मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजनांची चौकशी कशी होऊ शकते? त्यामुळे महाजनांना राजीनामा द्यावा लागेल. खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल. काळाबाजार करणाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेंना उत्तर देणं महत्त्वाचं वाटत नाही, भास्कर जाधवांचा टोला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरच्या अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठरल्या. अदानींचं स्पष्टीकरण. तर विशेष लाभ मिळाल्याचे राजकीय आरोप चुकीचे, अदानींचा परिपत्रकात दावा. नांदेडच्या नायगावचे भाजप आमदार राजेश पवार हे भाजप कार्यकर्त्याऐवजी काँग्रेसच्या लोकांना पोसत असल्याचा आरोप. भाजपच्या बैठकीत आमदारावर टीकास्त्र. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल. आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवरील माहीम ते सांताक्रूज मार्गावर मेगा ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरुळ खारकोप दरम्यान रुळांची वेगक्षमता वाढवली जाणार. रुळांची वेगक्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. यामुळे हार्बर मार्गावरच्या प्रवासामध्ये 15 मिनिटांची बचत शक्य होईल. ओव्हरहेड वायरच्या यंत्रणेमध्ये बिघाड. कर्जत ते बदलापूर अप मार्गिकेवरची लोकल आणि एक्सप्रेस रखडली. अंधेरीतील गोखले पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरती रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी. दिवसभरात साधारण 2 लाख भाविक दर्शन घेतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज. मुंबईमध्ये रेसकोर्सवरती आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दलाई लामा परिषदेला अनुपस्थित. मालवणमधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम. कार्यक्रमामुळे सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी बंद. शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांची माहिती.
सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची काही दिवसातच यात्रा, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरासमोरच्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 ते 7 जानेवारी दरम्यान अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन. जगभरातील 55 चित्रपटांचं प्रदर्शन होणार. अकोल्याच्या सांगळूद गावाजवळ पुलाच्या बांधकामादरम्यान दुचाकी कोसळली. एक तरुणी गंभीर जखमी. मूर्तिजापूरहून अकोल्याकडे येत असताना हा अपघात घडला. गेल्या 6 महिन्यांपासून पंढरपूरच्या वेशीवर वानरांचा धुमाकूळ. वानर नागरिकांवरती हल्ला करत असल्यानं परिसरातील नागरिक त्रस्त. वनविभागाचं मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरण. परळीच्या हालगे महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द. वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्र हलवलं तर बीईसीबीच्या अंतिम वर्षाचा पेपरही रद्द. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अट्टल घरफोडी करणाऱ्या गुंडाला सांगलीतून अटक. आरोपीकडून 7 लाखांचं सोनं जप्त. गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळी प्रमुखास तेलंगणातून अटक. मुंबई पोलिसांची कारवाई. रत्नागिरीच्या कोकरे गावात 10वीत शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार. दोघांना अटक. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मुंब्र्यातील कैलासनगर परिसरामध्ये जिओ आणि एअरटेल कंपनीच्या मोबाईल नेटवर्क टॉवरला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आता संतनगरी शेगावसाठी वंदे भारत ट्रेन धावणार. मुंबई आणि पुण्यातील गजानन भक्तांसाठी सुविधा उपलब्ध होणार. कोकणामध्ये थंडीची चाहूल. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या गावांमध्ये धुक्याची दाट चादर. रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते धुक्यामध्ये हरवले. रामभक्तांसाठी रेल्वेची भेट. अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी हजारोहून विशेष ट्रेन सोडणार. या विशेष ट्रेन 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार. केरळमध्ये जैन वन हा कोरोनाचा उपप्रकार आढळला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांची माहिती. मध्य प्रदेशातील लाडली बहना योजना आता देशभरात 2 कोटी लखपती दीदी बनवण्याचं पंतप्रधान मोदींचं लक्ष्य. या योजनेमुळे भाजपला मध्य प्रदेशात महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवता आलं. सहा जानेवारीला राहुल गांधींना उत्तर प्रदेश न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात विशिष्ट टिप्पणी केल्याचा राहुल गांधींवरती आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.